महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस अहोरात्र काम करत आहेत. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन शिवसेना आमदार मनीषाताई कायंदे यांनी केलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यापुढेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार विविध योजना अंमलात आणणार आहेत. तरी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे बळीराम सिरस्कार यांच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून आपला भावी आमदार निवडून द्या असं आवाहन शिवसेना आमदार मनीषाताई कायंदे यांनी केले. ते बाळापूर मतदारसंघातील आलेगाव पारस इथं झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना विजयी करण्याचं आवाहन शिवसेना महिला आघाडी प्रमुख उषा विरक, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष वैशाली निकम, ज्योती ताले, छाया मानकर, अर्चना म्हैसने, सुलभा सोळंके, वर्षा बागडे यांच्यासह महायुतीच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. पारस आलेगाव इथं सभेमध्ये महायुतीच्या महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. अजून आहे पण तो सरकारने त्याचं काम केलं. त्यामुळे हे सगळे विषय आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार काम करतंय 24 तास. बघा रश्मीताई, गंमत कशी आहे, शिंदे साहेब रात्री पहाटे 4 पर्यंत काम करतात, नंतर सकाळी अजितदादा उठतात 5 वाजता ते, आणि मग मधल्या पूर्ण वेळात रात्री 12 पर्यंत 1 पर्यंत देवेंद्र भाऊ आहेच. म्हणजे कधी गेलं तरी चालूच आहे सरकार. सरकार झोपलं असं कधी होत नाही. सरकार तिन्ही लोक, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, हे 24 तास काम करतायत आपल्यासाठी, तुमच्यासाठी. तुम्हाला सतत अखंडित सेवा सरकारची मिळो यासाठी. आणि म्हणून आपल्याला एकच काम करायचं, कंटाळा न करता 20 तारखेला सगळ्यात पहिले आपलं जे कर्तव्य आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या बाळापूरसाठी, की आपल्याला चांगला आमदार पाहिजे, आपले भावी आमदार आपल्याला चांगले पाहिजे. यासाठी तुम्ही फक्त आयुष्यातले 15-20 मिनिटं काढायचे. करणार की नाही? कोणचं बटन दाबणार? कोणचं? अजून मोठ्याने काय पुरुष मंडळी काही बोलत नाहीये का? तुम्हाला 1,500 नाही मिळाले तुम्ही नाही बोलणार का? आता बघा लाडक्या बहिणींना मिळाले तर तुमच्याकडे हात पसरत नाही ना भगिनी. असं पाहिजे. बघा आजी जरा सगळ्यांना मोठ्याने सांगा. बस मग असं पाहिजे खणखणी कामात. असं लहान प्रतिनिधी अमोल जामोदे, बाळापूर, NTV न्यूज मराठी.